ताई मॅडम काय सुरू आहे? काय चाललंय? मी केस मागं घ्यायला सांगितली तर तुम्ही पेपरात बातम्या छापून आणायला लागला की? शिंदे, मी बातमी दिली नाही. मग कोणी दिली? तुम्ही बातमीचं सोडा, जास्त मनावर घेऊ नका ते. अहो काय म्हणावं घेऊ नका. पोलीस स्टेशनमधून फोन आलाय मला हजर राहायला सांगितलंय. पोलिसांशी मी बोलते. अहो काय बोलता म्हणताय? पेपरमध्ये बातमी छापून आणली तुम्ही? मी नाही, हे सगळं माझ्या सुनेने केलंय. अच्छा, म्हणजे आता सुनेच्या नावाखाली राजकारण करायला लागला का तुम्ही? शिंदे, राजकारण करायला मला कुणाची गरज नाहीये. नाही कशी? सुनेला अडकवायला माझी मदत घेतली की तुम्ही? का ते सगळं मला अडकवायला केलेलं राजकारण होतं? तुमचा काय भरोसा नाही? म्हणजे ताई मॅडम असं कशाला करतील ना? शिंदे, मी काय म्हणते ते ऐकून घ्या. मला काय ऐकायचं नाही बघा ताई मॅडम. आता तुमच्या सुनेला गप केस मागे घ्यायला सांगा, आता मी काय करतो ते बघाच तुम्ही. ताई, देवळातला नगारा झालाय तुझा. कोणी येते आणि वाजवून जाते. नरसो, ह्या खानावळवालीला आधी आवरायला पाहिजे. तिच्या चौकशा जरा जास्तीच वाढल्यात. सुने, हेच घर आहे प्रकाशचं. हा, काल मी इथं येऊन गेलो होतो. अरे तात्या, हाक मारा बघू. प्रकाश, ए प्रकाश, प्रकाश, प्रकाश आहे का घरी? तुम्हाला कालच सांगितलं ना ते बाहेर गेलेत म्हणून. मग आज आले नाहीत का परत? नाही. कुठे गेलेत माहित नाही. अहो, घरातला माणूस गायब आहे म्हणलं पोलीस कंप्लेंट करायला नको. ते तीर्थयात्रेला गेलेत. तीर्थयात्रा करायचं वय तरी आहे का त्यांचं? मला तर असंच सांगून गेले ती. अहो, पण तुम्ही आधी तर म्हणला तुम्हाला काय माहित नाही म्हणून. हे बघा, तुमच्या नवऱ्याला सांगा असं गायब होऊन चालणार नाही म्हणून. गायब कशाला होतेली? आम्ही काय कोणाची चोरी केली नाही. हो, 3 लाखाचा कपला केलाय तुमच्या प्रकाशनं. खोटं आहे ते. हे बघा वहिनी, तुम्ही किती बी लपवा, पाताळात जरी लपला तरी तिथनं हुडकून काढणार ही तुम्ही तुमच्या नवऱ्याला. जे काय खरं असेल ते कबूल करायला लावा त्याला, नाही तर लय मागात पडेल तुम्हाला. सांगा निरोप माझा तुमच्या नवऱ्याला. चला साहेब. हो. तुमचा आहे नाही का मोबाईल? मी कसा फेकून देईन? माझंच नशीब फुटका आहे. मोबाईलचा काय दोस्त हो? इकडे अहो, पाय. अगं. नको की डिलीट करू नका हो बायोडाटा माझा प्लीज. अरे डिलीट नाही करत आहे आपण, परत रिक्वेस्ट पाठवूया. आपण चांगला फोटो काढूया, परत पाठवूया. हा ठीक. थांबा जरा, चांगला काढा जरा. इथनं वर काढा बर का, प्लास्टर दिसाय नाही पाहिजे. हो. अहो, काय सुरू आहे हे? दवाखाना आहे का फोटो स्टुडिओ? माझ्या आयुष्याचा सवाल आहे, तुम्ही काय बोलू नका मध्ये प्लीज बर का, प्लीज. एक फोटो प्लीज. थँक्यू. थांबा जरा साहेब. साहेब, हे पाठीमागचं बॅकग्राऊंड कसं वाटतंय? सरळ काम बघतो.
अजून एक हात बांधून काढा, हात बांधून. पायलट तू काय पण खूळ लावू नकस बबनला. काय ग सुने, खुळ आहे वय गई. साहेब एवढं काळजी न करते ती, तुला काय होतंय मग? थांब, मला जरा महत्वाचं बोलायचंय. फोटो परत. काय ग सुमे, झालं का एवढ्या सांग बरं. मला आत्ता कुठं अशा दिसायला लागली तर तू अशी वागणार वय ग. बरं बाबा, काढ फोटो. थँक्यू. काढ काढ. बघू बरं कसा उठलाय, कसा निघालाय ते. अरे हळू. आपला बाहेर निघाला नव्हती सुमे. झालं आता बोलू मी माझं. हा बोल. पायलट मी ते पुरावा गोळा करते. तो कारखान्यातला हिशोब बघणारा माणूस सध्या गायब आहे, पण मी त्याला हुडकून काढणारच. अगं पोलीस आलेलं की साहेबांची जबानी घेऊन गेलं. घ्यायलाच पाहिजे. मी चक्रच फिरवल्यात तशी. सुप्रिया, पण तू कशाला करतेस हे सगळं? म्हणजे कशाला रिस्क घेतेस? पायलट तू माझ्यावरचा आळ मिटावा म्हणून एवढी मोठी रिस्क घेतल्यास. इथं दवाखान्यात ऍडमिट व्हायला लागलं तुला. पायलट माझ्यासाठी किती काय काय करतोयस, मग मी तुझ्यासाठी एवढं बी करू नये का? आणि पायलट तू दवाखान्यात घरी येऊस तर तो शिंदे आत गेला पाहिजे म्हणजे पाहिजे. सुप्रिया, पण तू एकटी का करतेस? आपण दोघं मिळून करूयात ना. तुला काही झालं तर? पायलट मला काही होत नसते. मी माझी काळजी घेते बरोबर, तू तुझी काळजी घे. बबन हो मी घेतो काळजी. साहेब आता पडदिशी जेवून घ्या. आपण खाल्लं तर ताकद येते आपल्या. जेवून घ्या तुम्ही. पायलट लवकरच खरं काय ते सगळं समोर येणार बघ. मी आणणार. साहेब बोल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रकाशच्या घरावर पाळ ठेवलेली. ती ताय मॅडमची सून आलेली चौकशीला. बर, प्रकाशच्या बायकोला धमकी देऊन गेली आहे. काय करायचं? काय बी झालं तरी प्रकाश पोलिसांच्या हाती लागला नाही पाहिजे. आणि तो जर फिरला ना तर सगळं अंगलट येईल. ती ताय मॅडमची सून उडकून काढणारच म्हणते, मग तिचं काय करायचं? ते मी बघतो. ताई मॅडमला सांगून बी काय फरक पडला नाही वाटतं. ताई ताबडतोब काहीतरी राजकारण कर आणि त्या सुमीला केस मागं घ्यायला लाव. नाही तर शिंदे सोडणार नाही आपल्याला. नाही नको, तुझं राजकारण हल्ली अंगलट येतं आपल्या. बघ खरंय, फोन वाजला. कुणाचा फोन येत आहे? शिंदे. मरणार नाही, 100 वर्ष त्रास देणार आपल्याला. आठवण काढली की आलाच फोन. नाही उचलला का फोन? नाही ते इथून टपकेल तो. हॅलो. लई टाइम लावला फोन उचलायला. कामं असतात मला. बिनकामाची कामं सोडा बाजूला आणि महत्वाच्या कामाकडे लक्ष द्या ताई मॅडम. म्हणजे अहो मी तुम्हाला केस मागं घ्यायला सांगितली तर तुमची सून माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला लागली. काय? होय, माझ्या माणसांच्या भेटीगाठी घेऊन धमक्या देणं सुरू केलंय. तिला आवरा, नाही तर मग काय खरं नाही. माझ्या आडवं येणाऱ्या माणसाचा काटा कसा काढायचा हे चांगलं माहितीये या शिंदेला. तेव्हा ही शेवटची वॉर्निंग समजा आणि आवरा तुमच्या सुनाला. हे ताई, काय झालं तुला? अगं हसतेस काय? अगं काय शिंदेने धमकी दिली त्याचा उलटा परिणाम नाही झाला? नाही नरसू, आपल्याला हवा तोच परिणाम होणार आहे. म्हणजे खानावळवालीला आवर, नाहीतर काटा काढीन.
तशी धमकी दिली शिंदेने. ताई अगं शिंदेने धमकी दिली आणि तू हसतेस. आपण दवाखान्यात जाऊया का? नरसू, अरे खानावळ वालीचा काटा त्या शिंदेनेच काढला तर चांगलंच आहे की आपल्याला. पण तो कशाला तिचा काटा काढेल? अरे त्याने तशी धमकीच दिली आहे. अच्छा, म्हणजे आता आपल्याला पाहिजे तसंच होणार. हो, खानावळ वालीचा काटा शिंदेच काढत असेल तर काय हरकत आहे? काहीच हरकत नाहीये ताई. नाहीतरी आपल्याला त्या खानाळवालीचा आता काहीच उपयोग नाहीये. पत्रिका खोटीच आहे तिची. खोटीच नाही नरसू, अशुभ पण आहे समरसाठी. आता शिंदेचा फोन उचलायचा नाही. त्या खानावळ वालीचा काटा त्याने लवकरात लवकर काढावा. बस. दुखतोय का? नाही आता दुखत, एकदम कडकडीत बरा झालाय बघ. अयो, काय झालं? कसलं भारी वाजतंय हे. होय, हे प्लॅस्टर कवा काढणार आहे हो? अजून 4 दिवसांनी. अयो, म्हणजे तवर असाच राहू होय? हो, पण आता तुम्हाला डिस्चार्ज घ्यायला काही हरकत नाही. मॅडम, काय दिवस राहतो की इथंच आहो मी. काही दिवस? काय फिरायला आलात का इथं? पाय बरा झालाय तर जायला नको? तुम्ही सांगा हो यांना. बबन, पाय बरा झालाय तर घरी जा ना. नाही अहो, अजून बरा झाला. हे काय पोकाळच आहे, अजून भरून नाही आला. बरा झालाय तो. अहो, नीट बरा होऊ द्या असं म्हणतोय मी. नीटच बरा झालाय तो. अहो, पण नाही, मी साहेबाशी सोडून कुठंच जाणार नाही. त्यांची काळजी कोण घेणार मग? अहो, त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत. त्यांच्या घरच्या व्यक्ती आहेत आणि पाय बरा झाल्यावर असं दवाखान्यात राहता येत नाही. मग मी अजून बराच झालो नाही असं समजा मग तुम्ही. हा, अहो, काय प्रकार आहे हा? मी समजावून सांगतो, चला तुम्ही काही काळजी करू नका. साहेब, मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. हा, बबन, अरे पण ते काय पण सांगते, त्या डिस्चार्ज देते म्हणते त्या. पाय बरा झाला असेल तर जा घरी. नाही, अजून बरं नाही झाला, दुखतोय लय. अयो, काय रे बाबा? अरे समजलं काय, आराम करून देतो का नाही तू? हा, जेव्हा बघावं तेव्हा तुझी खाट सोडून याच्याकडेच आलेला असतोयस. नाही अहो बयाजी, मी काळजी घेत होतो साहेबांची. समी नसल्यावर ती जिम्मेदारी माझीच आहे. चला आता जेवायला घ्या. भुका लागल्यात का नाही? नाही, मला नाही त्या भुका. सुमी कुठे? हा, अरे ती काम आहे म्हणून बाहेर गेली आहे. संध्याकाळी येतो म्हणली आहे ती. कसलं काम? अरे चौकशी करायला गेली आहे ती. मला म्हणली जेवण घेऊन जावा म्हणून. एकटीच गेली का? नाही, हाली तर आता थंडच आहे. सुमीला सांगून पण ती ऐकत नाहीये. बयाजी, तू एकदा समजावून सांग ना सुमीला. समर, अरे तू घरी यायच्या त्या शिंद्याला खडी फोडायला जेलात पाठवते की नाही बघते. बयाजी, अगं पण तो शिंदे चांगला माणूस नाहीये. अरे तू घाबरू नकस. अरे वाघी नाही तुझी बायको. अरे काळजी करायचं कारणच नाही. अरे तिच्या वाकड्यात जायची हिंमत नाही कुणाच्यात. असं घबरावू नका साहेब, बोला काय तर. अहो, तुम्ही काय विचारलंय ते सांगा आणि मोकळं व्हा की. कशाला उगाच कुठं करता या? अहो सांगा लवकर. मी केस मागे घ्यायला कधी पैसे दिले तुम्हाला? नाही नाही काय नाही. मग तुम्ही साक्ष कशी काय दिली? साहेब, सांगा की लवकर. हरितात्या, हा? हे काय असं ऐकणार नाहीत. आपण गप मायेने विचारतोय हे चुकलं. पोलिसांचं 4 रट्ट बसलं पाहिजेत. चला आपण मंगल मावशी शालन मावशीला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ
आणि ह्यांच्यावर अशा केस टाकायला लावू का काही विचारायलाच नको. शिंदे साहेब, शिंदे साहेबांनी तुम्हाला केस टाकायला लावली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून मी मागितली. आणि मी तुम्हाला पैसे दिले ते ती खोटं होतं. मला शिंदे साहेबांनी जसं सांगितलं तसं मी केलं. हे मला माहिती आहे सगळं. आता मला सांगा, हे तुम्ही पोलिसांना सांगणार? सांगायलाच लागणार, कळलं काय? मी सांगेल तेव्हा पोलीस स्टेशनला यायचं, कळलं? चला हरिता. हॅलो शिंदे साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. काय झालं, तुम्ही कारवाई केली नाही अजून? आणि ते पायलटची जबानी घ्यायला बी येणार होता ना? व हा, ते आम्ही चौकशी करत होतो, पण नेमकी काहीच माहिती मिळत नाहीये. कुणाकडे केली चौकशी? म्हणजे मारहाणीचे काही साक्षी पुरावे मिळत आहेत का बाहेर, ते पाहत होतो. आणि कोणी काही बघितलं नाही असं लोक म्हणतायत. साहेब अहो, ज्याला मारहाण झाली त्याला विचारलं पाहिजे आधी तुम्ही. आणि तुम्ही मला तसं म्हणाले बी होता, तुम्हाला तिथं आधी पुरावा मिळणार. हो, पण समर साहेबांची तब्येत ठीक नाही, उगाच कशाला त्यांना त्रास. साहेब त्यांच्या तब्येतीची काळजी आम्ही घेतो, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही कारवाई कधी करताय तेवढं मला सांगा. मॅडम, फक्त तोंडी सांगून कोर्टात केस टिकणार नाही, त्यामुळं. साहेब कोर्टात केस टिकल का नाही यावरनं तुम्ही कारवाई करणार आहे का? नाही, असं नाही. मग कसं आहे? अहो, आम्ही दिलेल्या माहितीवरनं पुरावा गोळा करून कोर्टात केस उभी करणं तुमचं काम आहे ना? व हो. मग तुम्हाला ताई मॅडमनं तपास थांबवाय सांगितलंय का साहेब? हो, म्हणजे कोर्टात केस टिकणारच नसेल तर मग नको असं ताई मॅडम म्हणा. आणि आपल्याकडे समर साहेबांशिवाय दुसरा कोणता पुरावाच नाहीये. ठीक आहे, आता तुम्ही माझी पक्की केस नोंदवून घ्या. पुरावा मी आणून देते तुम्हाला. मॅडम. साहेब त्या शिंदेने माझ्यावर खोटा आरोप केलात आणि माझ्या नवऱ्यावर जीव घेणं हल्ला केलाय. तुम्ही घ्या केस, बाकी काय करायचं ते माझं मी बघते. बांबळे, तक्रार नोंदवून घ्या. हे बघा, ही सगळी जागा आहे ना, ही आपल्या ताब्यात मिळते सगळी. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. हॅलो, शिंदे साहेब पोलीस स्टेशन मधनं बोलतोय. हा बोला साहेब. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल, चौकशी करायची आहे. अहो, आता कसली चौकशी करताय साहेब? मिटलं की प्रकरण? नाही, तुमच्या विरोधात अजून एक तक्रार आली. अजून एक? हो, ताई मॅडमच्या सुनबाई आल्या होत्या. काय ताप आहे डोक्याला? हा, मी करतो ताई मॅडमला फोन. तुम्ही लक्ष देऊ नका तक्रारीकडे. पण साहेब. अहो, ताई मॅडम असताना तुम्ही कशाला काळजी करताय? अहो, बिंदास राहा, काय गरज नाही चौकशीची. ठीक आहे. कोणाचं आहे ताई? शिंदे. घेऊ नकोस. शिंदे. ताई. हॅलो, सारखा सारखा फोन का करताय? लय आवाज वाढलाय. मी काय सांगितलं होतं? सुनाला काय आवडलं नाही? शिंदे, तुला काय वाटलं मी घाबरेन? तुला काय पाहिजे ते कर. धमक्यांना मी घाबरत नसते. ताई मॅडम. आवाज खाली. माझ्या सुनेने तुझ्या विरोधात सगळे पुरावे गोळा केले. तुला काटा काढायचा असला तर काढ. तू काढायचा तेवढा काटा काढ. बघूया तुझी हिम्मत. ताई, पण त्यांनी तुझं नाव घेतलं तर? शिंदेला खोटा कसा पडायचा हे चांगलं माहितीये मला.
त्या खानावळवालीने त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करून काम सोपं करून ठेवलंय माझं. बस आता शिंदेने तिचा काटा लवकरात लवकर काढावा आणि तो काढणार. काटा काढण्यात शिंदे पटाईते हा, त्याची गॅरंटी आहे मला. वा ताई वा, काय राजकारण केलंस तू, वा.